तेव्हा कळलं की बाबा बॉडी बिल्डिंगमध्ये फक्त ह्या सगळ्या गोष्टी करून नाही झाल्यात. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त लोक सांगतात नॅचरल बॉडी बिल्डिंग असं नसतं. नॅचरल आणि ॲनाबॉलिक, जर एखाद्या बॉडी बिल्डरला चांगला बॉडी बिल्डर व्हायचा असेल तर त्याला ॲनाबॉलिकवर यावंच लागतं. आजकाल सगळ्या फील्डमध्ये कुठली रनिंग असो, कुस्ती असो, कुठलेही आतापर्यंत बघितलं सगळ्यामध्ये ॲनाबॉलिक्स यूज होतात. ते पण बघा कसं आहे माहीत आहे का, बॉडी बिल्डिंग हाच एक असं क्षेत्र आहे का जिथे ॲनाबॉलिकचं डायरेक्ट डिक्लेरेशन केलं जातं. हे बरोबर. बाकी तुम्ही कुठल्या ॲटलिस्टमध्ये असं सांगत नाही आहेत का मी ॲनाबॉलिक घेऊन आलो आहे. बरोबर. आणि बॉडी बिल्डिंगमध्ये तुम्हाला ॲनाबॉलिकचं डायरेक्ट डिक्लेरेशन का होतं, कारण ते घेतल्याशिवाय पुढे होतच नाही आहे काही. आता तुम्ही बोलाल की आम्ही नॅचरल आहे, ठीक आहे, मी मान्य करेल हा समोरचा नॅचरल आहे, पण त्याच्या बॉडी स्ट्रक्चरवरून कळतं की बाबा हा नॅचरल असू शकतो. एखादा काय करतो ॲनाबॉलिक घेतो आणि लोकांना सांगतं नाही मी नॅचरल आहे. ते कसं असतं, त्याला वाटतं की आपण लोकांना येडे बनवतो, पण लोक येडे नसतात, तो स्वतः येडा झालेला असतो. कारण ॲनाबॉलिकची बॉडी आणि नॅचरलची बॉडी जमीन आसमानाचा फरक आहे. एखादा चांगला बॉडी बिल्डर जर उभा असेल ना तर आपण त्याचं स्ट्रक्चर बघून सांगू शकतो की बाबा हा बॉडी बिल्डर नॅचरल आहे की ॲनाबॉलिक. स्किनवर डिपेंड असतं, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ॲनाबॉलिक आजकाल नॅचरल कॉम्पिटिशन चाललंय, तसंच करतात, पीसीटी करतात किंवा काय वॉशआउट करतात, हां त्याच्यावर खेळतात. ते जर टेस्टिंग मध्ये पकडून जातात असं असतं. खरंच अशा गोष्टी आहेत. प्रत्येकाला आता फील्डच्या म्हणजे वाटतं आपण एखाद्याला बोललो झालं असं नसतं. हे म्हणजे हा डेडिकेशनचाच गेम आहे सगळ्यात मोठा कॉलेजचा विषय. अजून पुढचं काय प्लॅन तुमचा आता कसं? आता पुढचा प्लॅन असा आहे आमचा की आता बरेच वर्ष झाली मी आत बाहेर करतो कॉम्पिटिशन. आता कुठेतरी असं वाटतं की काहीतरी चेंजेस व्हायला पाहिजे आपल्याला. हां म्हणजे ठीक आहे, आता बघूया. आता येणाऱ्या टायमिंगमध्ये जर आपला असेल गोल तर आपला मोठाच आहे, पण सक्सेस होण्यासाठी ते खाऊ नाही आहे, टाइम लागतो. कारण का ह्यासाठी आपण बोलतो आता जी आपली बॉडीचं स्ट्रक्चर आज गेल्या सलग 3-4 वर्ष कंटिन्यू बॉडी बिल्डिंग करतो आहे. मी कुठे विनर होतो आहे, कुठं सेकंड लागतो, कधी कधी चौथा पण लागतो, स्टेटला गेल्यावर माझा नंबर पण लागत नाही आहे. तर अशा वेळेला कधी कधी असं वाटतं की यार एवढं करून पण कुठेतरी आपण मागे पडतो आहे. पण खचण्यापेक्षा आपण पुढे कसं जाता येईल ना ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि आता माझा आता असा स्वतःचा ड्रीम असा गोल आहे की थोडा थांबूया, चालूमध्येच राहूया आणि काहीतरी वेगळा करून एकदाच गेममध्ये येऊ. आता बरेच वर्ष झाले आपण 70-65च्या कॅटेगरीमध्ये खेळतो आहे. बघूया आता पुढे. आता सध्या माझ्याकडे उदय देवरेसारखा एक चांगला मित्र भेटला आहे मला. कोच म्हणजे असं बोलता येईल की मी आता लाईव्हवर असं बोलणं योग्य नाही वाटत आहे मला, की बरेच कोच भेटले मला, पण कसं असतं सर त्याच्यामध्ये आहे ना सगळेच सारखे नाही भेटले. म्हणजे ज्याचा त्याला असतं की कोणी झालं मला 2 पैसे भेटावा, प्रत्येकाचं आहे ते. आणि मी आत्तापर्यंत या फील्डमध्ये इथपर्यंत आलो आहे ना, मला सगळे सारखेच भेटले, सगळे सारखे भेटलेत मला. म्हणजे आपण किती माया लावली, किती काय केलं तरी पण ज्याचा त्याला शेवटी त्याचाच पॅरा असतो. तर मला मी 2017 किंवा 18च्या सिच्युएशनमध्ये मला गोपाल दादा भेटले. पहिले कोच म्हणजे पहिले कोच नाही बोलता येणार, त्याच्या अगोदर पण 2 कोच होऊन गेले माझे. मी नाव नाही सांगत मी, कारण कसं आहे नालायक लोकांची नावं घेणं बरोबर नाही वाटत. ठीक आहे, जे आहे ते आहे, बरोबर आहे. त्यांचं नाव सांगायचं. हां, मला गोपाल दादा भेटला, विरारचे आहेत ते. 2017मध्ये त्यांची जिम पण आहे ना. हां, मसल इंजिनिअरिंग म्हणून त्यांची जिम आहे विरारमध्ये. 5,500 स्क्वेअर फूट एरियामध्ये त्यांची जिम आहे. त्यांनी मला लहान भावासारखा ट्रीट केलं एकदम, आणि प्रत्येक गोष्ट समजून सांगतात ते मला की असं तसं. आणि जेव्हा 19मध्ये जेव्हा मी चांगल्या प्लॅटफॉर्मवर गेलो तेव्हा मी त्यांना बोललो, दादा बोला असं असं आहे. एवढा जीव लावणाऱ्या माणसाला मी म्हणजे सांगून जेव्हा दुसरीकडे तयारी केली ना तरी त्या माणसाने मला डावललं नाही. अजूनही माझं त्यांच्याशी रिलेशन तेच आहे
की आपला पोरगा पुढे चालला आहे ना, हे बघून त्यांना समाधान वाटतं. आणि मलाही अभिमान आहे त्या गोष्टीचा की त्यांच्याकडे मी एवढाच क्लोज असून दुसरीकडे तयारी करून देखील त्यांनी मला कधी असं जाणून दिलं नाही की माझ्याकडे असताना हा दुसऱ्याकडे गेला आहे. आणि आज त्याच्या बाबतीत जे काय चाललं असेल XYZ, पण तरी देखील त्यांनी मला लहान भावासारखाच अजूनही देखील ते मला माझा लहान भाऊच समजतात. आणि माझं चांगलं रिलेशन आहे त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यामुळेच आहे. नंतरचे कोच म्हणजे मी असं सांगेल की मला उदय भेटला. उदयने मला चांगला गायडन्स केला. जवळपास 1 वर्षभर आम्ही आता चांगले मित्र आहोत. त्याच्याबरोबर सुरेश झाला. आज थोडे असं दिवस झाले आता महेशदा पण मला चांगला सपोर्ट करतो आहे. आता दिनेश सर पण आम्हाला असा या फील्डमध्ये सपोर्ट करतात. दिनेश शेळके सर सेक्रेटरी फेडरेशन आहे त्यांची, ते देखील चांगला सपोर्ट करतात. खेळतो आहे मी, ते पण देखील चांगला सपोर्ट करतात मला आजच्या डेटमध्ये. ठीक आहे, म्हणजे आपण जसं आपण एखाद्याबरोबर जसं राहू तसे समोरचं आपल्याबरोबर राहणार. आपण एखाद्याला जर तुझं समजणार तर समोरचा आपल्याला पण तसं समजणार. विशाल देवकर म्हणून एक दादा आहेत, विशाल देवकर. म्हणजे ते माझ्यापेक्षा वयाने कमी आहेत, पण त्याचं नॉलेज खूप भन्नाट आहे. त्यांचा नॉलेज आज मुंबईमध्ये बरीच अशी पोरं आहेत त्यांच्याकडं का जे स्टेट लेवलला चांगल्या विनर प्लेसनी विनर होत आहेत. आज मला गेले 1-2 महिने झाले ते पण गायडन्स करत आहेत. आणि खरंच म्हणजे मी माझ्या एवढ्या 6-7 वर्षामध्ये म्हणजे ह्या गोष्टी कधी वापरल्या नव्हत्या किंवा या गोष्टींचा कधी मी अभ्यास नव्हता केला. त्या गोष्टी मी ह्यावर्षी वापरल्या, म्हणजे अभ्यास केला त्या गोष्टीचा. म्हणजे थोडासा गायडन्स चेंज झाला आहे, थोड्याशा त्या गोष्टी मी इन्क्लूड केल्या आहेत. पण मी आज ह्या कंडिशनला एकदम परफेक्ट कंडिशन वाटते मला त्या टाईम म्हणजे ह्याच्यामध्ये बॉडी बिल्डिंगमध्ये. इंटरनल पण तुम्ही स्ट्रॉंग फील. हां, म्हणजे कसं आहे, ज्या गोष्टी कधी यूजच नव्हत्या केल्या किंवा ज्या गोष्टींचा कधी वापरच केला नव्हता, ज्या गोष्टी आपल्याला माहितीच नव्हत्या, त्या गोष्टी आपण गेल्या 2 महिन्यामध्ये त्या गोष्टी यूज केल्या आहेत. म्हणजे त्यांच्यानुसार गेलो आहे, पण त्याचा आज खूप बेनिफिट झाला आहे मला. आज बॉडीला हार्डनेसपणा कशामुळे येतं किंवा काय काय गोष्टी होतात, डाईट कसा फॉलो केला पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आज मी विशाल दादाला म्हणजे एकदम असं वाटतच नाही मला की माझी आणि त्यांची अशी 2 महिन्या अगोदर ओळख झालेली आहे. अशी रिसेंटली ओळख झाली आहे, पण असं वाटतच नाही का आमची रिसेंटली ओळख झाली. आणि एवढं सगळं झालं ना, तर मी महेशला पण बोललो, आता बोला असा विषय आहे, आता बोलू मला पुढची तयारी करायची आहे. तर मला तयारी करताना आहे ना, मला तिकडूनच तयारी करायची आहे. आज न उद्या मला त्यांचं नाव घ्यायचंच आहे त्याच्यामध्ये. तर मला महेशला आता इथे मी वर्कआउट करायला येतो, इथे वर्कआउट करतो, नॉर्थईस्टमध्ये वर्कआउट करतो. आणि मला कसं आहे, कोणाला असं चिट करून जायचा विषय नाही आपला. जे आहे ते क्लिअर कट बोलून समोरासमोर करायचं. आज महेशदाला पण एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, महेशदा पण एवढ्या वर्ष, आज रायगड भूषण पुरस्कार महेशदाकडे आहे, महेश भिंगारकडे. म्हणजे आम्ही त्याला महेश दादाच बोलतो, सगळं दादाच बोलतात. हां, म्हणजे त्याला दादाच बोलतात आम्ही सगळं असं. म्हणजे अशा व्यक्तींजवळ आता मी इथे येतो, वर्कआउट करतो, जातो आणि मग मी त्यांच्यापासून ती गोष्ट लपवून ठेवणं हे बरोबर नाही वाटत. म्हणून मी जे आहे ते क्लिअर कट केलं. आता येणाऱ्या टायमिंगमध्ये मला विशाल दादाबरोबर तयारी करायची, म्हणजे त्याच्यासोबत राहून तयारी करायची. बघूया आता पुढचा आपला प्लॅन गोल आहे तोच त्या कंडिशनमध्ये. ॲक्च्युली कसं आहे, जोपर्यंत गोल कंप्लीट होत नाही तोपर्यंत बोलणं योग्य नाही आहे. आणि जोपर्यंत गेममध्ये येईल तो पुढचा विषय असेल, मग तेव्हा काय असेल तो पुढचा विषय असेल. बॉडी बिल्डिंगमध्ये चांगले दिवस पण येतात, वाईट दिवस पण येतात. तर तुमचे वाईट दिवस सांगा मला, कसे काय तुम्ही फेस केले, काय झालं, काय प्रॉब्लेम होते? खरं तर 2018मध्ये माझी तयारी वगैरे चांगली झाली होती आणि ऐन टायमावर मला पाईल्सचा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळं मला कॉम्पिटिशन म्हणजे मी रेडी कंडिशनमध्ये असताना मला खेळणं पॉसिबल होत नव्हतं. म्हणजे एवढा त्रास झाला होता. म्हणजे त्या टायमिंगमध्ये माझे वाईटच दिवस बोलायला लागतील. आणि की पैसे आपण थोडे जमा करून बॉडी बिल्डिंग केली होती. तर त्या टायमिंगला जेव्हा मला पाईल्सचा प्रॉब्लेम झाला, त्या टायमिंगमध्ये माझे पैसे पण कॉम्पिटिशनच्या स्टार्ट टू एंडमध्ये संपत आले होते. आणि त्या पाईल्समध्ये मी पूर्ण बॅकफूटला गेलो होतो.
त्या टायमिंगला योगायोग असा झाला की मिलिंद तेलगुडे म्हणून एक ॲडव्होकेट आहेत, म्हणजे हायकोर्टात ते वकील आहेत. ओके. तर ते माझा 9 ते जिममध्ये डेडिकेशन बघायचे की खरंच बाबा हा व्यक्ती एवढा काम करून किंवा रिक्षा चालवून कसं करत असेल म्हणून. म्हणजे त्यांनी माझी ती लाईफस्टाईल तिथे बघितली होती की सकाळ संध्याकाळ रिक्षा चालवणार, एक भेटणार त्या टायमिंगमध्ये वर्कआउट करणार. एक दिवशी त्यांनी मला असंच विचारलं, रणजित सर काय तुम्ही बोलता वर्कआउटला येत नाही, म्हणजे दिसत नाही. तर मी त्यांना बोललो, दादा बोललो माझा असा प्रॉब्लेम झाला म्हणून. तर ते मला बोलत होते की नक्की काय झालं तुमचं. मला असं पायचा प्रॉब्लेम झाला होता. बोललो असं झालं. मग आता तुम्ही स्टार्ट करा ना बोलतो. मग परत मला स्टार्ट करायला बोललो. माझा आर्थिक प्रॉब्लेम एवढा मोठा आहे की बोल माझ्याकडे सध्या काहीच नाही उरला. पण त्या टायमाला त्यांनी मला एक अमाऊंट दिली होती, त्याच्यात त्यांनी चेक बनवून दिला होता. आणि आज खरं तर मी सांगेल ना की मी हा बॉडी बिल्डिंग क्षेत्र सोडला होता त्या आजारामुळे आणि माझ्याकडे काहीच उरला नव्हता. तर त्या टायमिंगला ते मिलिंद सरांनी जो मला बॅकअप दिला ना, आज त्यांच्यामुळे मी आज या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये इथपर्यंत पोचलो. आणि शेवटपर्यंत त्यांना कधी विसरू शकत नाही. कारण का माझ्या फील्डमध्ये पहिल्यांदा मला आर्थिक अडचणीमध्ये मदत करणारे असतील तर तेच असतील का ज्यांनी मला खरंच मोटिवेशन केला आणि मला या फील्डमध्ये परत वरती घेऊन आले ते. आणि त्यांना कधीच नाही विसरू शकत नाही. खरंच त्यांचे आज घेऊ तेवढे उपकार कमी आहेत माझ्याकडे. सपोर्ट करणारे असे खूप कमी खूप भेटतच नाही लोकांना. भेटलं तर खूप देवासारखे असतील. आणि खरंच मी बोलतो ना की मला अपेक्षाही नव्हत्या की मला असं कोण व्यक्ती भेटेल आणि त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत म्हणजे असा जिथे मी गेम सोडला होता तिथे मी परत गेम स्टार्ट करेल म्हणून. पण त्यांच्यामुळे मी आज खरंच मी जे काय आहे ना, म्हणजे मला अपेक्षाही नव्हत्या की मी पुढे बॉडी बिल्डिंग करू शकेल असं. पण कुठेतरी देव बसला आहे आणि त्यांनी मला देवाच्या कृपेनेच पाठवलं असेल. आणि आज माझं एकदम खासच आहेत ते समजा आपले. पण त्यांना नाही विसरू शकत नाही. म्हणजे आहेत माझ्या लाईफमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की बॅकफुटला जेव्हा येतो तेव्हा मित्रमंडळांनी मला मदत केली आहे. आणि मला या फील्डमध्ये मित्रांनीच भरपूर सपोर्ट केलेला आहे. घरचा तर बॅकअप असतोच, प्रत्येकाला असतो. पण आर्थिक अडचणीचा विषय आणि मदतीचा हात ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आता पुरुषोत्तम भोईर म्हणजे आमचे मोठे बंधू, म्हणजे आमचे भाऊबंधच आहेत. किंवा ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आहेत ते. खूप सपोर्ट केला त्यांनी मला. आणि त्यांच्यापासून आहे ना मला चांगला बेनिफिट झाला. म्हणजे त्यांच्यामुळे आज या फील्डमध्ये आहे ना मला पैशाची कमी नाही आहे. म्हणजे एक तसं बघायला गेलं तर माझ्या आर्थिक अडचण चांगल्या कंडिशनमध्ये चालू आहे सध्या. त्यांचा बॅकअप चांगला होता. सुरुवातीला त्यांनी मला 25-30 हजाराचे असे चेक दिले होते एक ॲनाबॉलिकसाठी. बाबा हे प्रोटीन्स घे, तुला काय लागतील ते घे. ठीक आहे, म्हणजे आज सॅटिस्फाय. आणि या गोष्टी विसरणं शक्य नाही आहे. आणि एखाद्याने जी गोष्ट आपल्यासाठी केलेली असते ना ती कधी मुळात विसरू नये. ठीक आहे, चांगले दिवस पण येतात, वाईट दिवस पण येतात. आपण कुठले दिवस घ्यायचे आणि कुठले दिवस सोडून द्यायचे हे आपल्यावर डिपेंड असतं. तो महेशदा रायगड भूषण झाला, पण मला असा दिसला नाही कधी असा की महेशदानी कुठला स्टुडंटला असा म्हणजे पैशांसाठी कुठला असा क्लायंट पकडला आहे आणि 1000 रुपयाची वस्तू 2000 दिली. मला तर असं वाटत नाही. आणि हे या गोष्टी माझ्यात पण कधी होणार नाही आहेत. आज मी क्लिअर कट बोलतो, यूट्यूबला तुमच्या समोर बोलतो. या गोष्टी माझ्यात तरी नाही होणार कधी. माझ्याकडून एखाद्याला मदत करता आली ना तर मी स्वतःहून करेल. पण एखाद्याकडून 100-200 रुपयासाठी आपण नाही होणार. आपण एवढा खर्च करतो तेच नाही पुढत आपला. ते 100-200 रुपये कुठे जाणार विषयच नाही त्याच्या गोष्टीचा. जर नवीन कोणाला ह्याच्यात फील्डमध्ये यायचं असेल तर किती वर्षात त्याला नॅचरली घालवायचे नंतर प्रोफेशनली जायला पाहिजे असं आता कसं झालं माहिती आहे का, तर नॅचरलीचा हा विषय उरलाच नाही. जर एक बॉडी बिल्डरला एक बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये जर बॉडी बिल्डिंगचा करिअर बनवायचा असेल तर नॅचरली हा विषयच नाही आहे. किती वयापासून स्टार्ट करू शकतो ॲक्च्युली तुम्ही प्रोफेशनली ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता तुमचा ॲनाबॉलिक कसं त्याच्यावर डिपेंड आहे. प्रत्येकाचा जेनेटिक्स अलग अलग असतो. हां, प्रत्येकाचा अलग अलग असतो. एखाद्याला टायमिंग कमी टायमिंगमध्ये एखादा प्रोग्रेस चांगला करतो, एखाद्याचा प्रोग्रेस चालू असतो पण त्याला त्याचा टायमिंगमध्ये तो घेता येत नाही किंवा त्याला तो रिझल्ट भेटत नाही पाहिजे जसा हवा तसा. असं बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये.
आणि आजच्या डेटमध्ये तर नॅचरल हे पॉसिबल नाही आहे. स्पेसिफिक एज विचारलं ठीक आहे, जेनेटिक्सवर डिपेंड असतो जसं तो. हां, जेनेटिक्स इम्पॉर्टंट आहेत, जेनेटिक्स इम्पॉर्टंट आहेत. आता मी बोलतो, मी माझ्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आहे ना, मी इथपर्यंत पोचलो आहे. पण मी तर सांगेल, माझं आता मला कधी कधी पोरं बोललं, दादा तुझा अपर छोटा आहे, तुझा लेग्स मोठा आहे. तुम्ही बोलाल तर माझा गॉड फादर म्हणजे हे माझं लेग्स मोठे आहेत म्हणून मी गेममध्ये आहे अजून पण. लेग्सचा किंग म्हणतात. आता मला बरेच लोक बोलतात, दादा आता रायगडमध्ये तुझ्यासारख्या लेग्स नाही आहेत. पण मला या गोष्टीचं म्हणजे असं हे नाही आहे की ठीक आहे, मी बोलतो माझ्यापेक्षा चांगला बॉडी बिल्डर आहे, माझ्यापेक्षा चांगली जागा घ्यावा. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, जेनेटिक्सवर डिपेंड आहे. आता माझा अप्पर छोटा आहे, मी एक्सेप्ट करतो माझे बायसेप छोटे आहेत. पण मी हे पण एक्सेप्ट करतो की माझा जेनेटिक्समध्ये माझे लेग्स पॉवरफुल आहेत. लोक काय करतात, ॲनाबॉलिक्स यूज करतात पण रिझल्ट भेटत नाही. आता काय करणार असं वाटतं, आता इथे वर्कआउट करणारी पोरं येतात आता इथे 2 तास तुम्ही वर्कआउट करणार, तुम्ही तुमचा कॅलरीज बर्न करणार, घरी जाऊन वडापाव खाणार, मग तुमचा त्याचा इफेक्ट काय. मग आता एखादा तुम्हाला चांगला गायडन्स करत असेल आणि तुम्ही जाऊन त्याचा घरी गैरफायदा घेत असेल तर मतलब नाही ना त्या गोष्टीचा. मग गायडन्स देणारा येडा आहे ना त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी मॅटरच करतात या गोष्टीमध्ये. आता मी तुमच्याजवळ 2 तास घालवणार, मला तुमच्याकडून पैशांची अपेक्षाही नाही आहे का तुम्ही मला पैसे द्या तेव्हा मी तुम्हाला गायडन्स देतो, अशा बऱ्याच गोष्टी येतात. आणि मग आम्ही तुमच्या मागे 2 तास घालवणार आणि तुम्ही घरी जाऊन त्याच गोष्टी ज्या गोष्टी नाही करायच्या त्याच गोष्टी तुम्ही करणार, त्याला मतलब नाही ना. मग आमच्या गायडन्सचा फायदा काय. मग तुम्ही त्याचा नॉलेज घ्या, तुम्ही त्या गोष्टीचा उपयोग घ्या. या गोष्टी सगळ्याच कोण फुकट देत नाही. आज तुम्ही जर एक प्रोफेशनल जिममध्ये गेलात तर तुम्हाला पर्सनल पीडीचे पैसे पे करावेच लागतात, तुम्हाला डाईटचे पैसे पे करावेच लागतात. तुम्ही डाईटचे पैसेच पे नाही केले तुम्हाला डाईट फ्रीमध्ये कोण देणार. आता आमचं काम आहे, आता आम्हाला दिसतं बाबा ठीक आहे चला बा हा समोरचा माणूस दिसतोय का करू शकतो, आपण फ्रीमध्ये दिला पण त्याचा घ्यायचा उपयोग पण करणं आहे ना. तर मग नुसतं आपण बोलत बसायचं असं आहे तसं आहे आणि मग तुम्ही घरी गेल्यावर मग त्याच गोष्टी करणं त्याला अडचण आहे ना काय. लोक बोलतात की बॉडी बिल्डिंग खूप महागडा गेम आहे, पण जेव्हा ते लोक आजारी पडतात ना तेवढं त्याच्यापेक्षा जास्त पैसे ते लोक औषधांवर घालतात. ऍक्च्युली नॉर्मल एक फिटनेस पण पाहिजे, कॉम्पिटिशन नाही. ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, फिटनेस महाग नाही आहे. ओके, फिटनेस महाग नाही आहे. आता तुम्ही जर तुमच्या दैनंदिन जीवनाचा आहार म्हणजे एक आज तुमचा वेट समथिंग 60 किलो आहे तर तुमच्या बॉडीला 120 ग्राम प्रोटीन, जर तुम्ही एक बॉडी बिल्डर असाल तर तुमच्या बॉडीला 120 ग्राम प्रोटीनची गरज आहे, बरोबर आहे. नॉर्मल तुम्ही जर फिटनेससाठी तुमचा वेट एवढाच तुम्ही जर प्रोटीन घेतलात तरी तुमची बॉडी हेल्थ व्यवस्थित जाऊ शकते ना. लोकांना 1 अंडा 3 अंडे बोललो ते खायला तरी पण ते बोलतो एवढा महाग एवढा खर्च कोण करेल 3 अंड्याचा, पण ते रोज वडापाव खायला. तुमच्याकडे बर्गर खायला पैसे आहेत आणि तुमच्याकडे अंडी खायला पैसे नाही. आता तुम्ही पनीर खायला पैसे नाही असे लोक नाही. हे चुकीचा विषय होतो. कारण कसं आहे, पण कसं आहे माहिती आहे का सर, तुम्हाला आहे ना ह्या गोष्टीसाठी पण समोरचा नॉलेज काय देतो ना हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यात 2 प्रक्रिया आहेत, तुम्हाला समजून सांगणं आणि तुम्हाला सगळ्याच गोष्टी फिरवून सांगणं. ह्या 2 गोष्टी येतात ह्याच्यामध्ये. एखाद्याला वाटतं जायला कशाला सांगायचं आपण, अशा पण गोष्टी येतात. सगळेच सांगायला बसले नाहीत ना आपल्याला. आज मी माझ्या फील्डमध्ये सांगेल, मी खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलो. मला असं फुकट काहीच नाही भेटलं आहे. प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल आहे आणि स्ट्रगलशिवाय इथे काहीच नाही भेटत. आज बारीक पोरं येतात माझ्याजवळ असं मला कुठेतरी वाटतं बाबा ज्या गोष्टी आपल्याला नाही भेटल्या त्या गोष्टी कमीत कमी त्यांना भेटावं. म्हणजे टायमिंग असतो त्या गोष्टीचा, म्हणजे ज्या एजमध्ये ज्या गोष्टी भेटायला हव्यात ना त्या परफेक्ट टायमिंगमध्ये भेटल्या ना तर त्याचा बेनिफिट पुढे होऊ शकतो. आज माझा एज तुम्ही विचार नाही करता, माझं 35+ आहे. आता 35 हां, मी 35 आहे. जर ह्याच गोष्टी मला 26-27 भेटल्या असत्या. आज माझा सुरेश म्हणून मित्र आहे, आता 26-27 एज आहे त्याचा मसल आता बघितला ना तुम्ही बोलणार नाही. 65 kg कॅटेगरीमध्ये खेळतो तो आणि मी 70 kgमध्ये खेळतो. मसल मॅचवर फरक पडतो त्या गोष्टीचा. ज्या गोष्टी ज्या एजमध्ये भेटायला पाहिजेत ना त्या तेव्हाच भेटायला पाहिजेत. नंतरच्या एजमध्ये तुमचा हार्मोन्स डाऊन झालेला असतो, मग तेव्हा त्याला उपयोग नाही ना त्या गोष्टीचा.
तेव्हा तुमचं हार्मोनल्स कमी काम करत जातं ते हळूहळू. प्रत्येक गोष्टीला टायमिंग असतो आणि त्याच गोष्टी त्या टायमिंगला भेटल्या तर मग तुम्ही बेनिफिट होऊ शकतो. बॉडी बिल्डिंग एक टाइम घेणारा गेम आहे, तर आरामात खेळा, आरामात सगळं करा, तुम्ही व्यवस्थित करा. घाई गडबडीचं काम नाही. तुम्हाला जर नॉलेज हवं असेल तर तुम्ही एखादा चांगला व्यक्ती शोधा, कारण ह्या फील्डमध्ये सगळेच चांगले भेटतील असं मी नाही सांगू शकत, कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. कारण त्या माझा पण बऱ्याच लोकांनी उपयोग घेतला आहे. उपभोग म्हणजे बोलतात ना की मी म्हणजे एक वस्तू आहे आणि माझ्यावर एक्सपेरिमेंट करणारे बऱ्याच लोकांनी एक्सपेरिमेंट केलेलं आहे आणि कुठेतरी ते ठीक आहे म्हणजे झालं आहे. आजच्या डेटमध्ये प्रत्येकाच्या नशिबाला येतं, ज्या नशिबात लिहिलं त्याच गोष्टी होतात. असा विषय आहे. पण आता आपला असं बोलत जायला खूप विषय आपल्याकडे, भरपूर विषय आहेत, संपणार नाही आहेत आपल्याकडे. आता संपू आपण आजचं बोलणं. बरं वाटलं तुमच्यावर बोलून. धन्यवाद. धन्यवाद.